नमस्कार. मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी माघ अमावस्येच्या दिवशी या वर्षातील पहिलं कंकणाकृती सूर्यग्रहण होणार. खगोलप्रेमींसाठी मोठी बातमी. 17 फेब्रुवारी रोजी होणार कंकणाकृती सूर्यग्रहण. भारतातून मंगळवारचं सूर्यग्रहण दिसणार नाही, खगोल अभ्यासक दाकृ सोमण यांची माहिती. कंकणाकृती सूर्यग्रहण होईल, मात्र ते भारतातून यावेळी दिसणार नाही. माघ अमावस्येच्या दिवशी मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याची माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाकृ सोमण यांनी दिली आहे. हे सूर्यग्रहण आफ्रिका खंडाचा दक्षिण प्रदेश, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण प्रदेश, अंटार्क्टिका, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर येथून दिसणार आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण भारतातून ग्रस्तोदित स्थितीत दिसणार आहे. म्हणजेच ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार असल्याचं देखील दाकृ सोमण यांनी स्पष्ट केलंय. नमस्कार. बघूया. मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी माघ अमावस्येच्या दिवशी या वर्षातील पहिलं कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. परंतु हे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीये. त्यामुळे ग्रहणविषयक जे धार्मिक नियम पाळायचे असतात ते भारतातून पाळण्याची जरुरी नाही. हे कंकणाकृती सूर्यग्रहण आफ्रिका खंडाचा दक्षिण प्रदेश, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण भाग, अंटार्क्टिका, अटलांटिक, प्रशांत आणि हिंदी महासागर येथून दिसणार आहे. अर्थात सूर्यग्रहण जरी दिसणार नसलं तरी पुढच्याच महिन्यात मंगळवारी 3 मार्चला फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होणारं चंद्रग्रहण हे मात्र भारतातून दिसणार आहे आणि हे भारतातून ग्रस्तोदित स्थितीत दिसणार आहे. ग्रस्तोदित स्थितीत म्हणजे काय, तर ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार आहे. तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण 3 मार्च पाहायला विसरू नका. धन्यवाद.